नाम मनोमय धनंजय जिल्हापरी आज माझ्या बीड जिल्ह्यातील तमाम सर्व आदरणीय वंदनीय पूजनीय मंडळी, स्वर्गीय अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली समर्पित करण्यासाठी आणि पवार साहेब दादांचा सर्व परिवार यांना भेटण्यासाठी म्हणजे सांत्वनपर भेटीसाठी मोठ्या संख्येने आपण उपस्थित राहिलो. या ठिकाणी आताच आपल्या बीड जिल्ह्यातील सामाजिक कार्यकर्ते दिलीपांना मोरे यांनी आपल्या भावना व्यक्त केलेल्या. या ठिकाणी बांधवांनो, दादांच्या जाण्याने महाराष्ट्राची काय हानी झालेली हे आपल्या सर्वांच्या लक्षात आले. दादा म्हणजे विकास पुरुष होते. पवार साहेबांच्या आधिपत्याखाली लहानपणापासून त्यांनी या क्षेत्रामध्ये काम केलं आणि विशेष उपमुख्यमंत्री म्हणून अनेक वेळा राहिले आणि विशेष आपल्या बीड जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून त्यांचं योगदान आता मिळणार होतं, परंतु कुठंतरी ते नियतीला मान्य झालं नाही. आपलं दुर्दैव समजायचं आणि तमाम महाराष्ट्राला नवीन देशाला त्यांच्या जाण्याने खूप मोठा धक्का बसलेला आहे. या ठिकाणी मला असं सांगायचं, नेते मंडळी सुविधा देत असतात, जनतेला सुविधा देण्याचं काम नेते बांधव करत असतात आणि सद्विचार देण्याचं काम साधू संत करत असतात. ही गाडीची दोन चाकं बांधव, एक नेत्याचं चाक आहे आणि एक साधू संतांचं चाक आहे. जनतेला दोघांची तेवढीच गरज आहे. नेत्यांनी सुविधा देऊन लोकांची परिस्थिती ठीक करायची असते, ते काम या पवार परिवाराने केलेलं आहे, दादाने केलेलं आहे. आणि सद्विचार देऊन जनतेची मनस्थिती ठीक करण्याचं काम आपण साधू संतांनी करायचं असतं. तेव्हा कुठं ही जनता सर्वांकडे सुखी समाधानी राहत असते. थोडक्यात तुम्हाला समृद्धी देण्याचं काम नेते करत असतात आणि अजितदादाने ते काम महाराष्ट्रावर केलेलं आहे. आणि म्हणून अजितदादाबद्दल त्यांच्या जाण्याने एवढा सर्वसामान्याला सुद्धा धक्का बसलेला आहे. आंदोलनाच्या पाठवण्यामध्ये फार मोठी शोकसभा घेतली. 25-30 सेकंद ते नेते बोलले. शेवटी आम्ही महाराज मंडळी त्या ठिकाणी बोललो. फार मोठी शोकसभा घेण्यात आली आणि नुसत्या पाठवण्यातच नाही तर संपूर्ण राज्यभर त्यांच्या जाण्याने हळहळ व्यक्त झालेली आहे. आणि मी असं बोललो त्या दिवशी, कुठला जन्म घ्यायचा आपल्या हातात नाही, बांधव कोणत्या गावात जन्म घ्यायचा आपल्या हातात नाही, कधी जायचं ते आपल्या हातात नाही, फक्त बरे काय करायचं ते भगवंताने आपल्या हातात केलं. आणि नेते म्हणून ज्यावेळेस काम करत असतात माणसं, त्यावेळेस नेत्याचं काम आहे सुविधा देण्याचं. ते दादाने सुविधा देण्याचं काम या महाराष्ट्राला दिलेलं आहे. आणि म्हणून या ठिकाणी आपण सद्विचार द्यायचा आहे. त्यांनी सुविधा दिलेल्या आहेत, आपण आपलं काम करायचंय. हीच खऱ्या अर्थाने दादांना आपली सर्वांची श्रद्धांजली समर्पित होणार आहे. एके ठिकाणी कबीर महाराज म्हणतात, जब हम पैदा हुए जगह से हम रोए,
ज्यावेळेस मुलगा जन्माला येतो त्यावेळेस रडत येत असतो आणि नातेवाईक हसत असतात की मुलगा जन्माला आला, मुलगा झाला, मुलगा झाला. जब हम पैदा हुए, जब हंसे हम रोए, ऐशी करनी कर चलो हम हंसे जग रोए. आणि दादाच्या जाणीने दादाने असं काम केलं की आपल्या सर्वांना त्यांनी रडायला लावलेलं आहे. असो, या ठिकाणी मी माझ्या सर्व बांधवांच्या वतीने दादांना भावपूर्ण श्रद्धांजली समर्पित करतो आणि या पवार परिवाराला या दुःखातून सावरण्याची शक्ती भगवान परमात्म्याने द्यावी अशी मी पंढरीच्या राजाकडे प्रार्थना करतो आणि माझे श्रद्धांजली 2 शब्द या ठिकाणी तुम्हा सर्वांना प्रणाम करून थांबवतो. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट. Thank you.